मित्रांनो, आज आपण हनुमान अंक ज्योतिष या अतिशय प्राचीन आणि प्रभावी ज्योतिष पद्धतीची माहिती घेणार आहोत. ही पद्धत आपल्या आयुष्यातील गुपिते, आपली स्वभाव वैशिष्ट्ये आणि भविष्यातील संभाव्य घटना अंकांच्या माध्यमातून स्पष्ट करते. चला तर मग सुरुवात करूया. प्रथम तुम्ही शांत चित्ताने डोळे बंद करा आणि राम 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 असा मनोभावे जप करा. आता तुमची अनामिका बोट स्क्रीनवरील अंकांच्या चार्टवर अलगद ठेवा. अनामिका म्हणजे आपल्या हातातील चौथी बोट, हृदयाची ऊर्जा आणि कर्माचे तेज यांची संगमरेषा मानली जाते. तुम्हाला जो अंक मिळाला आहे तो लक्षात ठेवा. आता तुमचा भाग्य अंक तुम्हाला तुमच्या आयुष्याबद्दल काय सांगतो ते आपण जाणून घेऊया. एकावर बोट ठेवलेल्यांचा प्रवास. 1 हा अंक पहिल्या किरणासारखा. सूर्योदयाच्या क्षणी जसा आकाशावर भगवा रंग पसरतो तसाच तुमच्या व्यक्तिमत्वात उत्साहाचा रंग झळकतो. बालकात असते तशी अखंड कुतूहलाची शक्ती तुमच्या रक्तात खेळते. एखादे नवे काम दिसले की तुम्ही धावत पुढे जाता. नंतर करू हे शब्द तुम्हाला मान्यच नसतात. यामुळे अनेकदा तुमच्या आयुष्यात संधींची रेलचेल असते, कारण धडपड करणारे हात विश्वाला फार प्रिय असतात. तथापि घाईचा स्वभाव अधीरता आणतो. अभ्यास असो वा नोकरी, सुरुवातीचा वेग मोठा, पण मधल्या फेरीनंतर दम लागण्याची भीती राहते. पुढील महिन्यात तुम्हाला 2 नव्या जबाबदाऱ्या हाती पडतील, एक व्यावसायिक, एक वैयक्तिक. त्या क्षणी थोडे थांब, श्वास घ्यावासा हा मंत्र उपयोगी. आरोग्याच्या दृष्टीने शरीरात उष्णता जास्त राहू शकते. मसालेदार पदार्थ मर्यादित ठेवा आणि दररोज सकाळी अर्धा तास चालणे किंवा लवकर पळणे सुरू करा. तुमचा उत्साह सभोवतालच्या लोकांना प्रेरणा देत राहील, पण त्यांच्या मर्यादा समजून घेणे शिकाल तर नातेसंबंध अधिक घट्ट होतील. आईवडिलांच्या तोंडून कोणतेच जुने धडे ऐकावे लागतील, पण त्यांतूनच संयम शिकाल. आणि हो, ज्या दिवशी तुमचा उत्साह कमी भासेल त्या दिवशी बालहस्ती हनुमानाचे चित्र डोळ्यासमोर आणा. उडी मारण्यापूर्वी त्याने सुद्धा रामनाम आठवले होते. 2 हा अंक कोमल प्रवाह. 2 हा चंद्राचा अंक, शांत, सौम्य, मऊ. तुमच्या हृदयात इतरांसाठी अपार प्रेम आहे. भावनांची लाट हलकीशी उठली तरी तुमचे डोळे पाणावतात. कोणाच्या दुःखाच्या कहाण्या ऐकल्या की तुम्ही तुमचे काम थांबवून मदतीची उडी मारता. मित्र वा भाऊ बहिणींच्या अडचणीत तुम्ही पहिल्यांदा धावून जातात, पण आपली स्वकाळजी मागे टाकता. पुढे कुटुंबातील एखादा जुना गैरसमज मिटणार आहे. तुमची मृदुवाणी आणि मधुर शब्द हे सेतू ठरतील. आर्थिक गणितातही हेच लागू. कधीकधी इतरांच्या गरजा तुमच्या बजेटवर ताण आणतात. म्हणून दर महिन्याला स्वतःसाठी एक छोटा आत्मदेखभाल निधी राखून ठेवा. भावनिक आरोग्य टिकवण्यासाठी दररोज सकाळी 5 मिनिटे शांत बसून श्वासावर लक्ष केंद्रित करा. राम नावातली प्राणशक्ती हलकेच छातीत भरण्यासाठी पुरेशी असते. पुढील वर्षात कला, पाककला किंवा हस्तकलेचा एखादा कोर्स मनास सुखावेल. याने तुमच्या मनःशांतीला नवे स्वर मिळतील. आणि हो, वाटल्यास कोणावर राग आला तर आठवा, पूजेत चंद्रनकोर चकाकतो तेव्हा तो शीतलतेचीच आठवण करून देतो. 3 ची बोलकी विजा. तुम्ही जर 3 वर बोट ठेवले असेल तर ऐका. 3 हा बुद्धिदेवाचा, वाणीचा नेता. तुम्हाला बोलणे, लिहिणे, गोष्टी सांगणे फार आवडते. शाळेत असताना भाषणाची स्पर्धा असो किंवा घरी गप्पांचा अड्डा, तुमचा आवाज ऐकू आला नाही की मैफलीला सुरुवातच होत नाही. कल्पना चमकत राहतात. मेंदूमध्ये अगदी रोषणाई लागलेली असते. मात्र एकाच वेळी 5-6 योजना हाती घेतल्या की गोंधळ उडतो. पुढच्या काळात सोशल मीडिया, ब्लॉगिंग किंवा ऑनलाईन शिक्षणाचे दालन तुमच्या दारी येईल. त्यात यशस्वी व्हायचे असेल तर एका वेळी एकच प्रकल्प निवडा. कामाच्या वेळा ठरवा, कारण रात्री उशिरापर्यंत स्क्रीनवर राहिल्याने डोळ्यांवर ताण येतो आणि झोप उशिरा लागते. कलेक्ट माहितीच्या नोट्स ठेवा. संकल्पनांना वेळेवर आकार दिला तर भविष्यात पुस्तक, पॉडकास्ट वा यूट्यूब सिरीजची संधी निश्चित आहे. पैशाबाबत थोडे फुंकून खर्च करणे सोडून कमीत कमी 10% उत्पन्न गुंतवा.
रम्य कल्पना जमिनीवर उतरवताना संयम हीच गुरुकिल्ली आहे. हनुमानाच्या सुवर्ण लंगोटीची आठवण ठेवा. लखलखीत पण काटेकोर. 4चा पक्का पाया. जर तुम्ही 4 या अंकावर बोट ठेवले असेल तर मग जाणून घ्या. 4 हा पृथ्वीतत्वाचा अंक. कुटुंब, घर, शेती, व्यवसाय या शब्दात तुमच्या स्वभावाचे मूळ दडलेले आहे. तुम्ही शिस्तीचे, प्रामाणिक आणि मुळाशी खोलवर बांधलेले. सणवार, परंपरा, कागदोपत्री, नियम या सगळ्यांना तुम्ही मान देऊन चालता. एखादा मोठा बदल दारात आला तर तुमचे पहिले पाऊल थोडे मागे सरकते, कारण अनिश्चितता तुम्हाला बेचैन करते. मात्र लक्षात ठेवा, वडाच्या झाडासारखा पसरायचा असेल तर कधी ना कधी बीजाला माती सोडावी लागते. पुढच्या 6 महिन्यात घर खरेदी, जमीन बांधणी किंवा मोठा कौटुंबिक सोहळा यांसाठी खर्चाचे योजनाबद्ध पाऊल उचलावे लागेल. त्यावेळी अनुभवी आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्या. एकट्याने सगळा ताण घेऊन बसू नका. आरोग्यासंदर्भात सांधे, दात किंवा रक्तदाब तपासायला विसरू नका. जमेल तेव्हा सकाळी मोकळ्या हवेत 15-20 मिनिटे चालणे व सूर्यनमस्कार. शनिवारी तीळ गुळाचा नैवेद्य हनुमानाला दाखवा. बजरंग बाणाचे काही श्लोक म्हणा. बदलासोबत चालणारा 4 अखेरीस इमारत उभारतो. 5चा स्वच्छंद वारा. जर तुम्ही 5 या अंकावर बोट ठेवले असले तर जाणून घ्या, 5 म्हणजे हवा, मुक्तता, गती आणि परिवर्तन. तुम्हाला जगाच्या नकाशावर निळ्या रंगात आखलेल्या रस्त्यांनी नेहमीच आकर्षित केले. नवीन शहरांची नावं, परदेशी खाद्य संस्कृती, साहसी खेळ या गोष्टींचे वाचन जरी केलं तरी तुमचे पाय सरसरतात. वेळापत्रक, अलार्म, वर्कशीट यांना तुम्ही फारसे मानत नाही. पण प्रवासात थोडा थांबून सुटसुटीत नियोजन करणं गरजेचे आहे. अन्यथा पोटाच्या कुरबुरी सुरू होतात आणि खिशावर भार येतो. पुढील वर्षभरात अचानक परदेशी शिक्षण किंवा स्टार्टअपमध्ये सहभागी होण्याची ऑफर मिळण्याची शक्यता आहे. ती स्वीकारताना इमर्जन्सी फंड तयार ठेवा. विमा काढा आणि किमान एका सुहृदाला प्रवास माहिती कळवा. आरोग्यासाठी हिरवी सफरचंद, दही आणि गरम पाणी या तिघांना मित्र बनवा. प्रवासावेळी छोटी, प्रथिनयुक्त स्नॅक पिशवी सोबत ठेवा. राम नावाचा श्वास घेतल्यावर हनुमंत उडी मारतो, पण त्याच्या गदा ढालीची तयारी आधीच पूर्ण असते. याचा विचार करा. 6चा कलेचा दरबार. जर तुम्ही 6 या अंकावर बोट ठेवले असेल तर नक्की जाणून घ्या. 6 म्हणजे शुक्र, सौंदर्य, प्रेम, गोडवा. तुमचे घर स्वच्छ, टापटीप व सुशोभित असले पाहिजे. भिंतींवर चित्रे, टेबलावर ताजे फुलांचे गुलदस्ते, कानात संगीताची मंद झुळूक. तुम्हाला लोकांच्या चेहऱ्यावर हसू फुलवायला आवडते, म्हणूनच समाजसेवा, वृद्धाश्रम भेटी, अनाथ मुलांसाठी कार्यक्रम या ठिकाणी तुमची उपस्थिती असते. अडचण मात्र तेव्हाच होते जेव्हा सगळ्यांना खुश करताना स्वतःची गरज मागे पडते. पुढे विवाह, मूल किंवा व्यावसायिक भागीदारी संबंधी मोठा निर्णय आजमाव्यास येईल. खर्चावर नियंत्रण ठेवण्यासाठी प्रत्येक महिन्याचे उत्पन्न 10 पैकी 8 भाग गरजेपुरते आणि 2 भाग सौंदर्य विलासासाठी असा समतोल ठेवा. दररोज स्वतःसाठी 10 मिनिटे राखा. चहा हातात धरून पार्श्वसंगीत ऐका. शुक्रवारी गुलाब पाणी व तुळशीचे पान हनुमानाला अर्पण करा. रामदूत अतुलित बलधामा, अंजनी पुत्र पवनसुत नामा हा श्लोक मनात गुणगुणा. प्रेम, कलेचा आस्वाद आणि अर्थव्यवस्था यांचे त्रिकोण व्यवस्थित रचाल. 7चा ध्यानदीप. जर तुम्ही 7 या अंकावर बोट ठेवले आहे तर नक्की जाणून घ्या. 7 हा केतू गुरूच्या छायेतला. मौन, चिंतन, संशोधन. जगाच्या गडद गर्दीतही तुमच्या मनात गूढ प्रश्नांची पात्र खळखळत असतात. एखादी पुस्तकांची दुकानं, शांत ग्रंथालय किंवा योग शिबिर इथेच तुमचा आत्मा नांदतो. इतरांना वाटेल तुम्ही अबोल आहात. प्रत्यक्षात तुमची चिंतन यात्रा स्वरसागरावारी करत असते. पुढच्या 2 वर्षात उच्च शिक्षणात शिष्यवृत्ती,
किंवा आध्यात्मिक संस्थेत नेतृत्वाची संधी उगवेल. आर्थिक कष्टाची फळे जरा उशिरा पण घनदाट येतात, म्हणून धीर सोडू नका. दररोज झोपण्यापूर्वी दीप्त दीपशिखेकडे नजर स्थिर ठेवा. त्राटक ध्यानाने मनशक्ती केंद्रित होते. मंगळवारी भीमरूपधरी असुरसंहारे म्हणा. आतल्या भीतीचे ढग विरळ होतील. कुटुंबाशी संवाद वाढवा. तुमची शांतता त्यांना आधार देते. 8चा गरजता पर्वत. जर तुम्ही 8 या अंकावर बोट ठेवले आहे तर नक्की जाणून घ्या. 8 हा शनीचा अंक. मोठे यश पण मोठी जोखीम. तुम्ही सत्ता, पैसा, कष्ट यांची चव चाखायला तयार असता. प्रवासाचा रस्ता कधी राजमार्गासारखा सरळ नसतो. उंचीवर चढताना दरी उणीची धरकीही समोर येते. कोटक चेरीची प्रकरणं, वारसा हक्क, मोठे कर्ज किंवा व्यावसायिक विलिनीकरण या गोष्टींची शक्यता पुढील काळात जाणवते. शांत, थंड डोके आणि कागदपत्रांची काटेकोर छाननी हेच तुमचे कवच. माझी वज्रासन, सूर्यनमस्कार आणि कपालभाती या 3 आसनांनी शरीर आणि मनातील नकारात्मकता बाहेर काढा. प्रत्येक करारासमोर काय मिळेल याबरोबर काय गमावू हे लिहून ठेवा. शनिवारी काळे उडीद, तीळ आणि तेलाचा दिवा हनुमानाला अर्पण करा. ओम हनुमते रुद्रावताराय नमः म्हणा. यशाच्या शिखरावर पोचताना इतरांना हात द्या. परतावा दुप्पट येईल. 9चा उदात्त दृष्टिकोन. जर तुम्ही 9 या अंकावर बोट ठेवले असेल तर नक्की जाणून घ्या. 9 हा मंगळ हनुमानाची धनुर्धारी ऊर्जा. तुम्ही मोठी स्वप्ने पाहता, समाजासाठी नवकल्पना राबवू इच्छिता, प्रकल्पांचा विस्तार आंतरराष्ट्रीय पातळीवरून करू पाहता. लीडरशिप तुमच्या नसानसात. लोक तुम्हाला पाहून प्रेरित होतात. पण एवढ्या उंच विचारातून जमिनीवरचे हिशोब कधी दुर्लक्षित होतात. खर्चावर थोडे बंधन हवे, कारण सामाजिक कामातही आर्थिक रचना गरजेची. पुढील काळात शिक्षण क्षेत्रात किंवा स्वयंसेवी संस्थेत मोठी जबाबदारी तुमच्याकडे येईल. घरातील गरजा पूर्ण करून पाय रोवून मगच प्रकल्पाचं झेंडे फडकवा. 3ही खातं, दैनिक खर्च, दीर्घकालीन गुंतवणूक व दान हे शक्य तितकं स्पष्ट ठेवा. मंगळवारी लाल चंदनाने हनुमानाला तिलक लावा. रामदूत अतुलित बलधामा 118 वेळा म्हणा. स्वप्नांची चिमुकली रोपे अशा जपातून दैवी पाण्यानेच लवकर रुजतात. तर मित्रांनो, हे सगळे वर्णन म्हणजे तुमच्या भाग्य अंकाचे काव्यमय प्रतिबिंब. अंक हे दिशादर्शक दिवे आहेत, पण रस्ता आपणच चालायचा. राम नामाचा ठेका म्हणजे मनाची तंतू जुळवणारी लय. हनुमानाची गदा म्हणजे धैर्य. आणि आपली संसारी कर्तव्ये म्हणजे खोदकामाचे फावडे. या तिन्हींच्या एकत्रित प्रयत्नातूनच जीवनशिल्प सुंदर घडते. दररोज कमीत कमी 5 मिनिटे राम नामस्मरण करा. आठवड्यातून एकदा हनुमान मंदिरात जाऊन मारुती स्तोत्रचा उच्चार करा. जेव्हा परिस्थिती धूसर वाटेल तेव्हा या अंककथेतील तुमचा परिच्छेद आठवा. तुमचे सामर्थ्य, मर्यादा आणि संधी पुन्हा स्पष्ट दिसतील. शेवटी खरं भविष्य अंकात किंवा नशिबात नसून तुमच्या विचारात, कष्टात आणि प्रभू रामावरल्या विश्वासात दडलेले आहे. राम राम. तर मित्रांनो, तुम्ही कोणता अंक निवडला आहे कमेंटमध्ये लिहा आणि त्यापुढे जय श्रीराम लिहा. तुम्हाला लवकरात लवकर एक चांगली बातमी मिळेल. आणि चॅनलला सबस्क्राईब करायचे विसरू नका आणि व्हिडिओला नक्की लाईक करा. धन्यवाद.